तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे, तर शेतीचे 100% नुकसान या अति मुसळधार पावसामुळे झाले आहे। मुखेड तालुक्यामध्ये दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री ढगफुटी सदृश्य पडलेल्या वादळी वाऱ्यासह 206 मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे। मुक्रमाबाद येथे असलेल्या लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे मुक्रमाबाद शहराशी असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर अतिमुसळधार पावसामुळे भिंगोली, भेंडेगाव, हसनाड, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव सह आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। सदरील गावात नागरिक अडकल्यामुळे प्रशासनाकडून NDRFची टीम कडून बचावकार्य जोरात करण्यात आले। दरम्यान देगलूर ते उदगीर हा राष्ट्रीय महामार्ग बंद, तर मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या बामणी गावाकडे जाणारा रस्ता व लेंडी नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाचे एका बाजूने भराव 100 ते 200 मीटर डांबरी रस्त्यासहित खरडून गेल्यामुळे मुक्रमाबाद बामणीचा संपर्क तुटला। तसेच मुक्रमाबाद येथील तरुण बालाजी शंकरप्पा खंकरे यांचे शेत नदी शेजारी असल्यामुळे भयावह पाण्याच्या प्रवाहात गोठ्यात बांधलेली 40 म्हशी व त्यांची वासरे व 3 गायी, एक ट्रॅक्टर व 3 असे शेडसह कडबा, कुटी, यंत्र असे वाहून गेले, तर काही जनावरांचा बांधलेल्या जागेवरच पाण्यात गुदमरून मरण पावल्याची घटना घडली आहे। यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास 1 कोटीचे नुकसान झाल्याचे शेतकरी बालाजी खंकरे यांनी सांगितले आहे। आम्ही गेल्या 5 ते 7 वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटंसं सुरुवातीला गोठा केला होता, पण नंतर वाढत आम्ही 40 म्हशीपर्यंत गेलो होतं आणि आमचं 40 म्हशी होत्या आमच्याकडे आणि 3 गिरगाया होत्या। आणि रात्री असा आसमानी संकट आला आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही। आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं। आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये 200-250 लोकांना म्हशी घेऊन दिलेले आहेत हरियाणा इथून, आणि त्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे, पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।